मॉनिटरला आवाज पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो.
नाम घेताना लगे मूल, नाम मंत्र नाही खोल, नाम मंत्र नाही खोल, नाम मंत्र नाही खोल, नाम मंत्र गोचे अक्षराचे काम, गोचे अक्षराचे काम, गोचे अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, 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 उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याची, नामे अवघेची सरती, नामे अवघेची सरती, नाही वर्ण धर्म याची, गोचे अक्षराचे काम, गोचे अक्षराचे काम, गोचे अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, गोचे अक्षराचे काम, उच्चारावे
हेलो 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 नाम घेता न लगे मूल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, नाही वर्ण धर्म याते नामे अवघेची सळती, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजदाम, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, विडल विडल स्वर बंद करा, त्याच्यात ह्याच्यात स्वर वाजतात ते बंद करा, हा बंद करा. जगद्गुरु तुकोबरे आजच्या अभंगातून राम नामाचा महिमा प्रतिपादन करतात. या पुण्यनगरीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं भव्य आणि दिव्य स्वरूपाचा असा हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ पारतळीत दहिवली ज्ञानोबराय तुकोबऱ्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. अखिल मुरबाड तालुका परमार्थिक शेतकरी समाज यांच्या सौजन्यानं हा भव्य दिव्य सोहळा आणि सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे रामचंद्र धोंडो दळवी, मनोहर दळवी, विकास दळवी, नरेश मुरबाडे, जनार्दन शिरोशे, युवराज झुंजाराव आणि बंटी झुंजाराव आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, या कार्यक्रमासंदर्भामध्ये वेळोवेळी संपर्कामध्ये असणारे आमचे परमार्थजनी सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असे आमचे गुरुनाथ महाराज दळवी आणि आदी करून सर्वच संयोजक मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. मृदुंग सम्राट विकास महाराज भिलुकर त्यांचा सुद्धा या कार्यक्रमासंदर्भामध्ये विशेष आग्रह. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील मृदुंग क्षेत्रातली बुलेट ट्रेन आमचे भरत महाराज पठाडे. हा आणि दोन पठाडे जर एकत्र आले जाळंदूर संघच होत असतो. असे आमचे बंधुराज मृदुंग महामेरू भरतराव, त्यांना मनापासून धन्यवाद. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा लाडका आवाज, आळंदी क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे भजन गंधर्व, भजन सम्राट भगुरे गुरुजी महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, माझे अतिशय जवळचे मित्र असे भजन गंधर्व आमचे सदानंद महाराज कडुळे गुरुजी, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य ओम महाराज ननवरे, भरत महाराजांचेच गुरुबंधू बरं का, एकाच गुरूंकडे शिकलेत असे आमचे ओम महाराज. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे लाडके मित्र प्रसाद महाराज पाटील, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांची सुद्धाच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ. अभंग तुकोबरांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून राम नामाचा महिमा तुकोबराय प्रतिपादन करतात. आपल्या जीवनामध्ये नामाचं चिंतन असावं. तुकोबरना आपण संत समजतो, वैष्णव समजतो, भक्त समजतो. आवाज मागाशी होता तसाच ठेवा, बदल करू नका.
पण तुकोबांना प्रश्न केला, महाराज आम्ही तुम्हाला संत समजतो पण तुम्ही स्वतःला कोण समजून घेता? तुकोबाने सांगितलं, मी संत वैष्णव भक्त मी आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, 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 एकंदर शिका विनाई हलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, टाळी 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 हा, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आपण संत समजतो, तुकोबा मला मी स्वतःला नामधारक समजतो. भगवंताचं चिंतन घेणारा मी नामधारक. नाम ही अशी प्रक्रिया आहे, या जगामध्ये खऱ्यात खरं जर काय असेल तर नाम. बऱ्यात बरं नाम, सोप्यात सोपं नाम. इको थोडा कमी ठेवा बोलताना. श्रेष्ठात श्रेष्ठ नाम, ज्येष्ठात ज्येष्ठ नाम, पवित्रात पवित्र नाम, मंगलात मंगल नाम, सारात सार नाम. आणि मोठ्यात मोठं नाम किती मोठे? एक म्हणला लयच मोठे का? आकाश लय मोठे. ग बस हरिपाठ वाच. गगनाहुनी वाढ नामाये, गगनाहुनी वाढ नामाये. हॅलो हॅलो, ज्ञानदेव बापूच्या निवृत्तीची झाड, निवृत्तीची झाड, ज्ञानदेव बापूच्या निवृत्तीची झाड, निवृत्तीची झाड, ज्ञानदेव बापूच्या निवृत्तीची झाड, निवृत्तीची झाड, ज्ञानदेव बापूच्या निवृत्तीची झाड, ज्ञानदेव बापूच्या निवृत्तीची झाड, 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 निवृत्तीची झाड. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. टाळी टाळी हा. हॅलो आवाज. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. लिंक लागते का म्हणले? गगन लय मोठे. गपरे, गगन कुठे लागलं सांगायला. गगनाहुनी वाढ नाम आहे, नामापेक्षा मोठं काहीच नाही. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड या शब्दाचा अर्थ प्रश्नचिन्ह आहे. दादा काय आहे सगळ्यात मोठं? म्हणले नाम. अरे म्हणले आकाशापेक्षा मोठं? हो. तुकोबांना प्रश्न केला, महाराज आत्ताच हरिपाठ वाचून आलोय म्हणले आम्ही, आणि माऊलींचं तर असं म्हणणं आहे की गगनापेक्षा नाम मोठे. आजपर्यंतचा आमचा अभ्यास असा आहे, जेवढी वस्तू मोठी तेवढी तिची प्राईस जास्त. ब्रँडेड वस्तू घ्यायची म्हणलं की मालच मोजावं लागतो. हा, मग आकाशापेक्षा नाम व्यापक आहे, त्याची किंमत बी तशीच असेल. आम्ही तर सामान्य वारकरी माणसं आहे, आमच्यासारख्याला घेणं ते शक्य नाही ना. जर त्याची प्राईस किंमत जर तसं असेल तर. तुकोबा म्हणले नाम हे आकाशापेक्षा व्यापक आहे, पण त्या नामाचं मूल्य किती? अभंगाच्या पहिल्या चरणात
नामाची प्राईज, नामाचं मूल्य अभंगाच्या पहिल्या चरणात। नाम घेता न लगे मोल, न लगे मोल या शब्दाचा अर्थ मोल द्यावं लागत नाही, पैसा द्यावं लागत नाही। खरं सांगा रामकृष्ण हरी मनाला काय त्रास आहे वो, तरी बी घेत नाही। सुरू झाल्यापासून म्हणतोय टाळी वाजवा विठ्ठल म्हणा, तरी फ्रेश आहेत बरं का लोक। हा नाही तर लय अवघड असते। चाणाक्ष सगळे श्रोते भरगतचा समाज आहे माझा। आणि आपल्या या गावचं नाव फक्त परिसरात राहिलं नाही, इथला सप्ताह महाराष्ट्रात गाजतोय सध्या। जे करायचं ते मन लावूनच करायचं नाही। एकदा तरुण मुलांनी काम हातात घेतलं की ते आरपारचीच लढाई असते। काय मूल्य फुकट, न लगे मोल, मोल द्यावं लागत नाही म्हणजे पैसा द्यावं लागत आणि फ्री असल्यामुळं किंमत कळत नाही। बरं फ्री एवढंच नाही, पुढचं महत्वाचं आहे नाम मंत्र नाही खोल, खोल नाही या शब्दाचा अर्थ नाम अवघड नाही, सोपं। आणि अवघड कोण करतं, अवघड कोणी न करी सांग, अवघड कोणी न करी सांग, सुला बाबा होता गोड वाटे गोड वाटे गोड वाटे, अवघड कोणी न करी सांग, सोपं पाहिजे हो। अहो गीता अवघड आहे म्हणून तर लोक वाचत नव्हती ना। संस्कृत आहे, आपण तर सामान्य माणसं। ज्ञानोबरांची अडचण लक्षात आली, ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ, अवघड लोकांना नको, लोकाला सोपं पाहिजे। रोजच्या टेन्शनी तर लोक जाचल्याच आहेत घरात, पण हिथं आल्यावर तरी सोपं असावं ना। हिथं बी अवघडच म्हणल्यावर मग वैतागतात लोक। असं रिलॅक्स मोडमध्ये पाहिजे, फ्रेश। अवघड कोणी न करी सांगता, सुलभ भवता गोड वाटे, नाम मंत्र नाही खोल, खोल नाही या शब्दाचा अर्थ अवघड नाही। मग काय काय माणसं म्हणजे महाराज फुकट बी आहे अवघड बी नाही, मग असरदार नसन, रिझल्ट देत नसन हो। बऱ्याचशा गोष्टी असतात ना, फुकट बी आहेत सोप्या बी आहेत पण परिणामकारक नाही। नाम हे असरदार आहे, ऐका नामाची पावर। समुद्र मंथन सुरू झालं, समुद्र मंथनातून विष निघणार आहे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली। आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहीत असतात। माणूस जेव्हा बसणार, अगं त्याचं असं असं झालं, ग बसा ते जुनं झालं नवीन बोला, म्हणजे त्यांचं चॅनल कोणत्या कंपनीचं आहे बुवा। हा त्यांनी काय एकदा प्रचार हातात घेतला कामच झालं। ह्यांच्यावर जर लक्ष दिलं तर सरकार कसं आणायचं हे आताच्या सरकारला हेच राहा, वन साईड कार्यक्रमच करून टाकला। हा ह्यांच्यात काय, त्यांनी डायरेक्ट सुरू केलं, तुम्हाला नाही धरलं। आपलं काय खरं, खात्यात एकाची पेत्यात एकाची झेंडा चावत्याचा, ह्यांचं तसं नाही। त्या अण्णाला जागल्या बघा विडल, त्याच्यामुळं त्यांच्याकडे प्रचार यंत्रणा वेगळ्या लेवलचं असते। त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर महिला मंडळाला माहीत असते। तसं समुद्र मंथन करायला देव होते, बातमी देवांच्या बायकांना पोच झाली आणि प्रत्येक भगवंताच्या देवांच्या धर्मपत्नीने आपापल्या मालकाला विनंती केली। लक्ष्मीने सांगितलं, भगवान श्रीकृष्ण स्वामी तुमच्या पाया पडते, उद्या समुद्रानं विष बाहेर निघणारे आणि विनंती माझी की उद्या तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही। विष्णू म्हणले ठीक आहे। ती बायकोच ऐकत होते, कारण राहिला सासरवाडीत ती क्षीरसागरात। त्याच्यामुळे लक्ष्मी कोणाची कन्या आहे, समुद्राची, आणि हे राहिला कुठं, सागरातच आहे ना, सासरवाडीत इथला राहिला। त्याच्यामुळे ती ते डोकं लावित नाहीत, तुझं असं तसं। म्हणून तर म्हणले पाय लक्ष्मीचे तेशे यावे काकुलती, विष्णूचा पाय लक्ष्मीच्या हातात आहे ना। आताच्या बी विष्णूचं पाय ह्यांच्याच हातात नसलं तरी ठेवा, पाय हातात ठेवा। म्हणजे पहिली गोष्ट चरणाची सेवा ठेव करा, आणि दुसरी गोष्ट मालकावर सुद्धा विचाराचा कंट्रोल ठेवा। वेड पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे हो। हा एक विचार नसल्यावर काय, आणि एक विचार असतो पण नवीन 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 नवरे बघा ना किती शुद्ध बोलते, एव्हा टेव्हा नसता अनुसारच मालकाला म्हणते तुम्हाला जे वाईनचे का
कशाला जेवण गती त्या अनुस्वाराने त्याचं पोट भरते नुसतं अनुस्वार. अहो ऐकलं का अरे बाहेर रे का काय ती सरळ बोलायचं तेव्हान जेव्हान अनुस्वार वर्षभर जेवायचे का वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही 2 वर्ष मध्ये हाताने घेऊन गेला हे 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडी कावा निघायची र दिंडीत मरतो पण घरात नको सुखाने नसल्यावर काय जाळायचंय. पती ती एक विचार पाहिजे. नवरा बायकोचं मालकाचं डोकं दाबीत होती आणि डोकं दाबता दाबता मालकाला म्हणले होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं जर डोकं दुखलं तर तुमचं डोकं कोण दाबायचं. तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. म्हणजे हाय का आता इतकं टुचमल्यावर कसा संसार करायचा तरी सुद्धा करतेत. एक वाक्य सांगतो आपल्या शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते हे मान्यच करावं लागेल. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही इको कमी ठेवा आणि मानाची बी अपेक्षा नाही. नवरा बायकोची शेतकऱ्याची कधी भांडणं होत नाही चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या फुसफुस करती रुसून जाती दाहरा काढाय परत माघारी. कारण इकडं दाहराचं जरा प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं काम करायला आलीच माघारी ती रुसून गेली ती पण कामाला माघारी. म्हणजे आपल्या ज्या कडक टोप्यात ना हे ह्यांच्या जीवर आहे. त्याच्यामुळे स्त्री शक्तीला सुद्धा सलाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक विचार फार महत्वाचा आहे. आणि सगळ्या देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला विनंती केली तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. विष्णू म्हणले ठीक आहे. सावित्री बी ब्रह्मदेवाकडे गेली विनंती केली म्हणले मालक आपलं वय झाले. ब्रह्मदेव म्हाताऱ्यानं दाढी वगैरे पिकले जरा वयस्कर माणूस म्हणले उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका. ठीक आहे म्हणले. पार्वती बी महादेवाला सांगायला गेली हो पण हे काय लहरी बाबा ऐकत आहे का. म्हणले मालक तुमचा स्वभाव बोहळा आहे आपलं गाव लय वाईट आहे गोड बोलून तुम्हाला फॉर्म भरायला होत्यान तुमचीच खात्यान तुमचीच पेत्यान तुमच्याच संग राहत्यान विरोधात प्रचार करत्यान दाताडाव पाडत्यान. गुलाल तर आपल्या नशिबात नाही या देवाने करू नका ह्या गावाच्या नादाला लागू नका. चांगल्या कार्यक्रम केला ह्या गावाने ही काय सोपं असतं का गाव. आणि मग महादेव म्हणे ग बस तू सांगायला आणि मी ऐकायला माझं मी ठरवलं. अरे ऐकत नव्हतं. आले बाहेर आले समुद्र मंथन सुरू झालं विष निघालं. आता इंद्र चंद्र हे जरा चॅप्टर देव जरा राजकारण करायला आणि म्हणले विष निघाले कोण पिंड्र म्हणे लावा विष्णूला फोन. विष्णूचा मोबाईल स्विच ऑफ. मोबाईल होता अय पारतळे. आता तर मोबाईल माणसं हँग झाले 24 तास त्याच्यात बोटे घालतात. अरे माणसासाठी मोबाईल आहे का मोबाईलसाठी माणूस आहे हेच कळायला मार्ग नाही. प्रमाणामध्ये मोबाईल जरूर वापरा पण लिमिट ठेवा. आते तिथं माती होत असते. ब्रह्मदेव स्विच ऑफ विष्णू स्विच ऑफ. म्हणले एक वाघ आलाय. कोण महादेव. अरे म्हणले विष पेत्यान कर येणार नाही म्हणले पाजावं लागेल. असे कुठे पियत असतात का मनाने विष कुठे. म्हणले कसं काय पेत्यान म्हणले हातानेच पेले पाहिजेत. आपण तसं कसं काय नाही म्हणले प्रसन्न झाले पाहिजे. प्रसन्न कशा होते स्तुती करा. माणसं प्रसन्न करण्याचं जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे स्तुती. गुळ फेकला की कार्यक्रमच झाला. हा त्याच्यामुळं फक्त म्हणायचं वा वा म्हणलं की पुढचं आऊट. गावात बी बघा भिकार माणूस असं नाही त्याला नुसतं म्हणायचं पाटील या ते म्हणतो ह्यांना चहा द्या. पाटील म्हणलं की लोकांचं कामच झालं. हा बघतो वा 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 स्तुती. तसं बाकीच्यांनी केली ना. अहो देव तर लय स्तुती प्रिय. श्री अनंत मधुसूदना सुद्धा काय स्तुतीच आहे ना. तुकोबाराने मी असे मोठे मोठे शब्द टाकले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा कमल नयना कमल. असे देव सुद्धा म्हणले काय पाहिजे बोला. तुकोबाराने काहीच नाही चरणाजवळ ठेवा. मज ठाव देवाजी चरणी. स्तुती देव हा स्तुती प्रिय असतो. संतांना नाही काय संतांना स्तुती करा निंदा करा त्यांचं काय नसतं. देव स्तुती प्रिय. महादेवजींची स्तुती केली म्हणजे वा तुमच्यासारखा काय देव आहे का. बाकीचे देव पण तुम्ही महादेव. महादेवाचे तर निमी चार्जिंग झाली हो. म्हणले काय तुमचा अधिकार म्हणले. सगळे देव गावात राहिला आहेत तुम्ही गावाच्या बाहेर. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त युमापती काय तुमची डिरिंग.
वाघाचं कातड गुंडाळे भस्मांगाला लावता, पार्वती सारखी धर्मपत्नी, हिमालयासारखा सासरान, गणपती सारखा मुलगा, काय तुमची पावर? महादेवजी म्हणले विष कुठे? बाकीचा विषय क्लोज करा म्हणले. 2-4 म्हणले आमचं वर्णन तू गप म्हणले, तू लय झाला आता, तू 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 बस कर म्हणले, आता कामापुरतं झालं, तू फक्त आता विष दाखवा म्हणले. म्हणले हे काय विष? जीच गटा गटा हाणले म्हणता. विष प्राशन केलं, डोळे झाकून विष पेले. जोपर्यंत विष पेत येते तोपर्यंत बाकीचे गँग जवळच होती. विष संपलं, पळूनच गेली. कुणीच नाही, एकटेच महादेव. डोळे उघडले आणि विषाने त्याचा तडाखा सुरू केला. हृदयाचा संपूर्ण शरीराचा दाह सुरू झाल्यानंतर महादेवजींच्या डोळ्यातून पाण्याला सुरुवात झालं. विषानं झटका दावला. डोळे उघडून बघतो तो कुणीच नाही, एकटेच महादेव. वाईट वाटलं राव. आतापर्यंत संघ होते राव, आतापर्यंत फक्त एक पराभव. ह्यांनी मोबाईल सुद्धा बंद केलं राव कार्यकर्त्यांनी. इतकं कुठं एकट्याला टाकीत असतात का? आणि हे जगाचं असंच आहे, सुख में सब साथी दुःख में ना कोई. अरे परिस्थिती चांगली असल्या कोणी बी जवळ येते, तुमची परिस्थिती नसल्या कोण येत नाही रे. महादेवजींना सुद्धा वाईट वाटलं आणि त्यांना सुद्धा नाथ महाराजांचं प्रमाण आठवलं की कुणी कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे कोण. अरे कोण कुणाचं आहे राजा? बहीण भाऊ जब चाले मोठा धंदा तब बहीण म्हणे दादा दादा. त्याच्यामुळे कबीर महाराज म्हणले सब पैसे के भाई अपने पलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पलों में पैसा निकल गया तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे के भाई. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. कुणाचं नाही राजा हो. अहो तुमची परिस्थिती जर चांगली असेल, पैशा पाण्याने तुम्ही चांगले वजनदार असाल तर लांबची माणसं सुद्धा जवळ येतात. ते म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे. तुमची परिस्थिती नाजूक असो त्या जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचा लांबू नाही. का? हे पैसा मॅटर करतो, पैशावर नावं सुद्धा बदलतात राव. त्याच्यामुळं
परिस्थिती चांगली असेल लांबची माणसं. महादेवजींना अनुभव आला, चांगले होते तर सगळे होते. आणि आता मी दुःखात आहे, माझ्या शरीराचा दाह होतोय, कुणीच नाही. डोळ्यातून पाणी आलं. शेवटी पार्वतीला फोन केला आणि सांगितलं जय हरी. पार्वतीने ओळखलं काय कुटाणा झालाय. ती म्हणतच होते मला माहिती तुम्ही काय करणार आहेत. बरोबर म्हणले आपले मालकाचा कार्यक्रम गावाने केला. या म्हणले घरी आता नका इकडं तिकडे फिरू, डॉक्टर वगैरे बघू म्हणले. जरा घरी आले, पेशंट आजारी आणि बरेच औषधं घेतली पण गुणाची आहे ना. आणि काय असतं आजारी पडल्यावर तरी जवळचे उगा ठराविक माणसं भेटा येत नाही तर कोण खातो आपल्याला. अवघड. आणि आजारी पडल्यावर लोक सफरचंद नेतात. जवळ चांगला तवर पारले त्याचा पुढा. आणि म्हातारा आजारी पडलं म्हणजे त्याला खाता येणार सफरचंद ह्याच्याकडे बघतो आणि हे सफरचंदाकडे बघतो. संघ राहणाराचे 3 किलो वजन वाढतात मला. अशी परिस्थिती. आणि महादेवजी आजारी पडले आणि मग नारद महर्षी एक दिवशी भेटायला आले. आणि नारद महर्षीने महादेवजीसोबत संवाद सुरू केला. म्हणले काय तब्येत? म्हणले अवघड आहे, परत ह्या गावाच्या नादी लागणार नाही म्हणले. गोड बोलून कार्यक्रम केला म्हणले औषध सगळे झाले पण गुण नाहीच. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का? म्हणले गुण येईन का? 100%. 100% हो. मग औषधाची किंमत बी तशीच असेल. फुकट म्हणले की निम दुखणंच बरं झालं. महादेवजी उठूनच बसले औषध सांगा. आणि नारद महर्षींनी भगवान शिवजींना जे औषध सांगितलं ते तुकोबाराने दुसऱ्या चरणात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम. तुम्ही राम नामाचं चिंतन करा, हे तुमच्यासाठी औषध. गुणच आला शिवहाला हले तापला तोही राम नामे शीतल झाल. तेव्हापासून भजन करी महादेव राम पूजे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 Ah
पासून भगवान शिवजी राम नामाचं चिंतन करतात. भजन करे महादेव राम पूजे सदाशिव. राम नामाचा रिझल्ट भगवान शिवजींना सुद्धा आला. हे रामनामाची ताकद आहे. आपल्याही जीवनामध्ये रामनामाचं चिंतन असावं. काय नामाशिवाय आयुष्यामध्ये नामाची ताकद. ज्ञानोबा सांगता आयुष्य माझे ने नाम घोषे नाहीशी करते विश्वाचे दुखे हे जगाचे महासुखे दुमदुमीत भरले. राम नामाशिवाय माणसाच्या जीवनाची परिपूर्णताच नाही. माणूस सकाळी सकाळी उठला की राम राम, सुरुवात सुद्धा राम शब्दानेच. आणि माणसाच्या जीवनाचा शेवट सुद्धा राम नाम. सत्य हे वारकरी संप्रदायाची इष्टदेवता पांडुरंग परमात्मा आहे. पण कीर्तनाची सुरुवात काय? राम कृष्ण राम शब्दाने. आणि संप्रदायाच्या कीर्तनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका राम. सुरुवात बी राम, शेवट सुद्धा. म्हणून दोची अक्षराचे काम. हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे. ही दोन्ही साजी रामकृष्ण ही दोन्ही साजी हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे. सुंदर नाव आहे सुंदर. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजेरे हृदय मंदिरे स्मराकारे. म्हणून रामाशिवाय भारत देशाची व्याख्या सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ज्या दिवशी राम मंदिर झालं त्या दिवशी भारत देशाची दिवाळी साजरी झाली. उच्चारावे राम राम आपल्या जीवनात. आणि काय कलियुगात नामाशिवाय काय दुसरीकडे आहे का एवढा आनंद? इतकी माणसं दुसरीकडे एकच होत नाही. सभेला नाही तर कुठंच नाही. सभेला बी पैसे देऊन आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात परत 500 ठरलं होतं आणि 300च दिलं. हा पत्रकारांना किती दिलं होतं मला बाई? 300 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्यांचा कार्यक्रम वाजवून टाकला. लोक काय इतकी सुपीत का? लय अवघड झाले या कलियुगामध्ये. एवढे एक माध्यम नाही तर सगळे अस्ताव्यस्तता. इथं माणसं भगवंताच्या चिंतनात देहभान विसरून जाऊन एकमेकातल्या अंतकरणातले द्वेष मत्सर सगळे बाजूला सर्व मांडीला बसलो. हे फक्त भगवंताच्या ज्ञानोबरांच्या दरबारात होऊ शकतं. हा नामाचा महिमा आहे मायबाप. हे नामाची ताकद आहे. म्हणून अखंड हरी नाम सप्ताह. हा नाम सप्ताहच आहे आपल्या वारकरी समाज. कलियुगात तेच माध्यम आहे, दुसरं नाही. दुसरीकडे सगळं राडाच झालं. काय जगात खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खाते गाठीकाळी, गरीबाची फाटली झोळी, ओसाल्यानं टोळी. गरीबाचं लय मारा नाही सध्या. आमच्या देशात 2000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचाच नको ना, म्हणजे दारिद्र्य रेषात. हां या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटतं त्या तेव्हा. हां कारण ते कलियुगामध्ये रागवायला मिळाली महिना आणि महिना त्याच्या देहनातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का देहनातून जाईना, पण आईबापाची करू नको ना दाईना. कलियुगातला परग आईबाबाकडे पाहिना डोकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून आणि मिहुनीला हुरडा देतो फुकून. हुरडा देतो मिहुनीला आणि बोंड देतो बहिणीला. बहीण फुकली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. हां आईला लावतो कामाला आणि सासूला नेतो 4-10 मला. कवा आनंद होईल प्रभू रामाला विडल. या काय खऱ्याला किंमत राहिली का सध्या? काय काय आता जपानमध्ये चोर पकडा मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकड मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. तोक म्हणजे चोर तर गावाना पण मशीनच नेलं म्हणे. आहे नसत्याला बाड्या. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन ह्या बॉक्ससारख्या मशीनी छोट्या चौकात जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लास्टिकचा हात होतो बूट पॉलिश करतो. तो हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. कडबाईशी हे काय सप्त्याची पंगत आहे का? कोणी आणि फुकाट खाऊन जा. कडबाईची खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायच्या. मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं आणि मशीनीत पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली म्हणजे लय चॅप्टर आहे तो.
मुरबाडचा बाजार भरला. मुरबाडच्या बाजारामध्ये एक जण माश्या मारायचं पावडर रे काय बसलो तो 2 रुपयाला पुढे माश्या मारायचं पावडर 2 रुपयाला पुढे माश्या मारायचं पावडर मरणाच्या पुढे खापल्या. 2 रुपयाला घरातल्या माश्या मारतात म्हणलं काय. एक जण घरी गेला बायकोला माश्या मारायचं पावडर पुढे सोड. पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पियानाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माश्या हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाभाड्यात चालू आहेत ना राव. म्हणून तर आमच्या जनाबाने अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. टाळी वाजवा टाळी टाळी टाळ. पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्रीत भाग्यवंत केला दरिद्रीत भाग्यवंत केला दरिद्रीत भाग्यवंत केला. चोरट्याचा भवन वाढविला चोरट्याचा भवन वाढविला चोरट्याचा भवन वाढविला चोरट्याचा भवन वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद 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 झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार अशी माहिती. हे दरबार धुंद झालेला आहे. नुसता धुंद नाही तर अंधा धुंद अंधा कानून. काय खऱ्याला किंमत राहिली म्हणतात कशालाच किंमत नाही कलियुगात. मग नेमकं आम्ही करायचं काय करायचं. कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन आवाज आवाज कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कलियुगा माझी कलियुगा माझी जाईन असले टचित एकांत. कीर्तन ऐकाय सुद्धा धट काळजाची माणसं लागतात. बसणारी म्हणते हे का धावत येते व एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही आवाज ह्याला लय घासावी लागते. हे गायन वादन इतकं सोपं नाही. जिंदगीली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा तुझ्या पाया पडतो तो घरी जा. तू काही दिवसांनी जर राहिला तर मी म्हशी वळायच्या सुद्धा लायकीचा राहायचो नाही. जगू दे मला बायका पूर्व सुखाने बा. बऱ्याच गुरुजींनी शिष्य हाकलून दिले. पकवाजाची शाई पडली पिटी वाजवाय बसवला तर भाताच करदांडला. गळ्यात येणा दिला तर तो ताराच चोडल्या. टाळ हातात दिला तर टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे वदनी कवळ घेता नाम घ्या सर यार. तेरे बस के बात नाही हो निकलो चलो
बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. ही इतकं सोपं नाही. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. हा, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे आमच्यापेक्षा वजनदार आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लई सोपं चालले. कलियुगा माझे करावे कीर्तन, ते नारायण देईल बेटी. काहीच करायचं नाही कलियुगात. फक्त कीर्तन. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामसंकीर्तन. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. 2 चरणाचा भावार्थ तुमच्यापुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. सर्वांनी हातानं टाळी, मुखानं नाम, प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विडोबार कुमाये छत्रपती कर्मवीर भारत माते हर 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 महा. टाळी वाजा, टाळी 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 टाळी. थांबा पता, टाळी वाजा, टाळी टाळी. हे द्या टाळी. थांबा पता, टाळ 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 टाळ. फक्त टाळ. मृदंग टाळी. मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग. ठोबा ठोबा ठोबा. तू तरी विठाल. मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्यांनी. प्रेत झाली माणसं गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. हा, टाळ्या वाजल्या प्रसन्न होतं रे. हे जे कार्य धर्म कार्य असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भामध्ये अख्खं कीर्तन विसरा. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नये का. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, ऐश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका.
लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृत नाही आवाज पण शब्दच कसा आहे भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो पण देशाला पवित्र विचाराचे माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटेपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती म्हणलं की पवित्र माझा भारत देश. हा भारतासारखा देश नाही. आणि हा भारत देश कसा आहे? हेल पवित्र तुकडं पावन तो त्याच्या पवित्र ते कुळ पावन तो त्याच्या पवित्र तुकडं पावन तो त्याच्या पवित्र ते कुळ पावन तो कुळ पवित्र आहे. कण ना कण सुद्धा मातेचा पवित्र आहे. आणि भारत देशाचं नात म्हणजे महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे सगळ्याचं महाराष्ट्रावर लक्ष आहे. हा देशाला सुद्धा असं आदर्श आणि दिशा देणारा राज्य जर कोणतं असेल तो पवित्र माझं महाराष्ट्राची ही माती. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. स्वराज्य निर्माण हो हे स्वप्न शिवाजी महाराजांचं नाही बरं का. नीट आहे का? स्वराज्य निर्मिती व्हावी, महिलांचं, गरिबांचं, शेतकऱ्याचं, रयतेचं दुःख पुसलं जावं असं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न जिजाऊ मातेचं आहे. आईचं स्वप्न राजांनी पूर्ण केलं आणि तसं संस्कार तसे विचार छत्रपतींवर माझ्या जिजाऊ मातेने घडवले. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी स्वासावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टी व्ही पाहता पाहता, वर्गा घालतो लाथा. पोरं बी तसली जाईल खैरी भांडी डबरी. आणि तसल्या पोराकडे बघून आई म्हणते हे माझं वाघाचा पिल्लू कसं बघत आहे, चव आली तुझ्या वाघाला. शेंबडा वाघ असतो का? ते वाघाचा पिल्लू म्हणजे हे कोण झाली? वाघीण आणि पती देव. वाघ 24 तास पिऊन. आयांनी तर मुलांना संस्कार तसे घडवले पाहिजे ना. पहिलीतलं पोरगा होता घाणघाण शिवाय देत होतं. शेजाऱ्याने सांगायला म्हणजे तुझ्या पोराला काहीतरी शिकव. आता शिक पहिली जाते घाणघाण शिवाय देते. आई म्हणली ग बस, लहान आहे म्हणून देत आहे घाणघाण शिव्या, मोठा झाल्यावर दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. म्हणजे काय आदर्श घ्यायचा? एवढा हनुमंतराने पराक्रम केला तर अंजनी मातेने सांगितलं हा हनुमंतराय माझ्या दुधाचा अपमान केला. वानरशाना गोळा करून शितू बांधला, तो एकट्याने शितू बांधायला पाहिजे होता. इतका विश्वास मुलावर पाहिजे, त्यावेळेस रत्न घडत असते. आणि आईच्या दुधात ताकद होती. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड देशन दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिले का? बाटली. जन्मल्यापासून बाटली ते शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली, मोठं झाल्या मोठीने एकदा मोठ्या बाटलीच्या ती नादा लागल्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गंधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पाडतं. बंद करा हरिपाठ. गंधावाले काय लायकायचे तर आम्हाला माहिती आहे. हा त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं. हा आणि त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं.
त्याच्यासाठी बुका थापला का तू 65ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का हे पिणारे विचित्र असतात 2 म्हातारे पाराव बक्षीक मला होय दारू पेल्या खोकला जातो कर दुसरा मला 100% जाणार मला कसं काय अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली आणि तुझा खोकला का नाही जाणार मला हे असं जाईन म्हणलं ही इतक्या गोष्टी घालवल्या आणि ह्याचं काय घेऊन बसले अरे निर्व्यसनी जीवन जगा माझे तरुण मुलांना विनंती एवढा भव्य दिवस सप्ताह चांगले संकल्प करा खातो गुटका वाईट खाण्या जिबीला चटका खेतो जुगार मटका संसार होतो फाटका अरे देण्या व्यसनाला झटका व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काही भेटन गुटका खाल्ला तोंड फुटून दारू पिला लेवर फुटन चांगल्या कामातलं बंधन तुटून मित्रमंडळ चांगली ठेवा नाही तर सुरुवातीला पाचत्यान ताडी तुमची वळखत्यान नाडी दारू सुलत्यान गुडी इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अरे लावून त्या दारूला कडी धरण्यानं तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गुडी दारू गांजा मत पियारो अक्कल हो जाती है दारू गांजा मत पियारो अक्कल हो जाती है अपने पल्लों का खर्च कर मुँह में मत आती है मुँह में मत आती है दारू गांजा दारू गांजा मत पियारो अक्कल हो जाती है दारू गांजा मत पियारो अक्कल हो जाती है अक्कल हो सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है दारू गांजा मत पे यारू अक्कल गुंग हो जाती है हा निर्व्यसनी जीवन जगा अरे आपल्याच खिशातला पैसा जाऊन आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय अर्थ आहे आणि एवढा भव्य दिवस सप्ताह चालू माझी विनंती सगळे गावकरी पंचकृषी सगळे भाविक भक्त या ठिकाणी आलेत तरुण मुलांची संख्या बहुसंख्येनं आहे तरुणांना विनंती निर्व्यसनी जीवन जगा आणि 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही 8 दिवसामध्ये गावात किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं हा खरा सप्ताह आहे नुसत्या टाळ्या वाजू नका तुम्ही लय चॅप्टर आहे तुम्हाला बरोबर माहीत झाले टाळ्या हाणला की महाराज खुशन पुढचं सांगाय मोकळा इतके येडेत का आम्ही तुम्ही काय कमी महाराजा वाट लावल्यात आहे का काय चांगले चांगले खलास केली ना तुम्ही पर जीवानीशी मिली महाराजा आरडो आरडो वाजत असे बोंबन कोणी नाही कती कानी परिवर्तन महत्वाचं हो सप्ते करायचे आनंद उत्सव गावची एकी द्वेष मत्सर सगळं जाण्यासाठी पण बदल काय 5 वर्ष जर पोरग एकाच वर्गात शिकते तर पोरग मूर्ख आहे का गुरुजीला शिकवा या ना का शाळेत फॉल्ट आहे बो इतके महाराजा सांगू सांगू जेम झाले तर आपल्यात बदल होत असणार की अडचण काय आत्मचिंतन करण्याची गरज आहे 8 दिवसात गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढावेत ना एक कीर्तन झालं 1 तरी माळकरी नाही सप्ते काय फक्त पंक्ती रेटवायसाठीच का मग हा बदल काय झाला अरे 365 दिवसात फक्त 8 दिवसाचा हा धर्मसोहळा इतका आनंद उत्सव चालू आहे 8 माळकरी गावात वाढत नसेल तर ह्याचं फळ काय मिळेल हे चिंतन करण्याची गोष्ट कीर्तन कमी ऐका कीर्तन बिलही झाले तर आम्ही जेम झालो सांगून तुम्ही पॅक झाले ऐकू बदलायचं कुणी तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय अत्यंत योग्य बोलले महाराज प्रकाश पडला माझ्या मतीमध्ये हा आणि वर्माव गाव घालण्यासारखंच बोलले मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि एडा मळता मळताच गप्पा होय लय लांबून लांबून महाराज येतात रे लय आराडत्यात बो गायक बी आवरणा वादक आवरणा महाराज बी मरुस्तोर आराडत्यात आहेत गावकऱ्याने चांगलं निवडून महाराज आणल्यात गायक निवडून वादक निवडून रोज वेगळ्या वेगळ्या जोड्या लावल्यात रे आणि ते आजचं जरा बारीकच पिल्लू होते रे सगळ्या महाराजा जरा बारीक होतं पण लय झपकिवलं का लय दुतलं रे आपल्या गावाला दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं ना व्यसन करू नका गप सांगतच असत्यात होय होय म्हणायचंच असते आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा
वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं नसतं मनावं घ्यायचं, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन वाग. ह्याच्यासाठी का एक तरी बदला. आणि माणसं बदलाय अख्खं कीर्तन कामाला येत नाही. एक वाक्य एक शब्द लय झाला हो आख्य कीर्तन. हा शहाण्या पुढे एकच वचन. हा एक वचन शहाण्या, पण शहाण्या पुढं बरं का. एक वचन एक शब्द असा मनाला चाटून गेला पाहिजे तेवढ्यात बदल. हा असं लय कामाला येत नाही माणसं बदलाय. एक तरी बदल झाला पाहिजे. रिझल्ट परिवर्तन हे नांदी सुरू झाली पाहिजे. यासाठी धर्ममंडप आहे. निर्व्यसनी जीवन जगा. तरुण पिढीला विनंती कष्ट करा, विचार उच्च ठेवा, आई वडिलाची सेवा करा, तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झालंय आता. मुली झाल्यात कमी त्याच्यामध्ये त्यांना आलं डिमांड आणि पोरींच्या आयाला आले मार्केट. पोरींच्या आयाला जेवढं मार्केट नाही तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता. ह्यांना लय मार्केट आहे. आणि आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. आम्हाला तेवढीच काम आहेत का? आमचाच प्रवास आम्हाला उरकाना. आणि तुझा टोनगा त्या लायकीचा आहे का पोरगा? हा आणि परत काय कोणची बघा, कसली बी कुणाची बघा आणि कुठल्या गावची बघा. थोडंफार आपण त्यांना पैसे देऊ पण टोनगा पिवळा करा. अरे तुझा टोनगात मापात नाही भाऊ. चांगल्या पोरांना का बरं लग्न? मला खरं सांगा, डॉक्टरला बायको मिळा ना, घडलंय का कधी? पेसाला बायको मिळा, आले का पेपरला बातमी? बायका कोणा बोंबलत फिरणं, थोबाडात मावा, ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे र? बेकार भाजण्यावाने काहीतरी करायचे, काम नाही धंदा नाही, आई वडिला सेवा नाही. कोण पुरीचं वाटोळ करेन? तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. असला तर पियाला अंग खाली येतोय. डीजेवाला सुद्धा तुझा ताल कळा ना, तो नेमका कोणच्या तालात नाचत होतो, आड तालात आहे का दीड तालात आहे. असला तर तो अंग खाली होतो. त्या नवरदेवी भांबावलेलं चॅचमा लावतो आणि घोड्यावर बसतो. नुसतं आबाळाकडे बघतो आणि 4-5 पेताडे त्या बाटलीसाठी पुढं कराय. 2-4 जण गुंड्याला वाय घाम पुसाय. त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत म्हणजे इंद्र चालू. इंद्र नाही तू दल इंद्र आहे. तू काचा इंद्र आहे र? जेव्हा काय डीजे वाजला घोडा ओदळा नाचता नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलला? आमच्या जिल्ह्यात झालं. नवरदेवच न्यायला लग्नातून 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला त्या ओढू बाहेर काढला तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठं? लोक म्हणले तिचं कालच झालं. कुणा संग? लोकांनी मामाच्या पोराला उभा. मला मी आता काय करतो? असा डीजे पुढं नाचा मोकळा रा मूर्खा. आता काय करतो रे? ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला, बघितला का मोबाईलवर? 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले घ्या ह्यांना रिंगणात. ह्यांचं काय म्हणणे? काय मागण्यात? मला आम्हाला बायका द्या. तर तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बाबा? ते काय लाडकी बहीण योजना आहे का काय खात्यावर जमा करायला? बहिणी बी नुसत्या बहिणी राहिल्या नाही, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. 7.5 घेऊन बसल्यात आहे कीर्तनाला. लाडकी बहिण दाजी मेला कागद वागू जाशी तू ते घरी जाशीत. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिल होत्या ना आपल्याला. रुपया सुद्धा देणार नाहीत त्या. हा बहिणी काय इतक्या सोप्यात का? मी इतक्या दिवस फक्त ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया. ह्यांची माया किती येडी असते हे कळालं आता आपल्याला. त्यांचं लय भावप्रेम असतं. संसार बघा किती चिकट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्लागोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना नका गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वाड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तो? हां रांग जाताना सांगत येतात, खायचं एका जण गायचं एका जण, आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. ते म्हणतं छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. प्रत्येक बहिणीनं घरी गेल्या भावाला सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे नाते टिकवा, घरात एक विचार ठेवा. त्याच्यामुळे ब्राह्मण काकाला सुद्धा माझं नेहमी सांगणं असतं, लग्न जमविताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची आणि सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. हा खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं. हो त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेले काही सारखंच बोलतो. आईला म्हणतं तुझंच खरंय, बायकोला म्हणतं तुझंच खरंय, दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं.
मरण का त्याचं लय हाल होत्या ते. पण त्या मुलांना सांगतो आई खुश पत्नी खुश 3 वाक्य लिहून घ्या. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, तर तुम्ही खऱ्या अर्थानं छत्रपतीचे मावळे म्हणून शोभतात. अरे 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तथा 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे आहेत. कसे घडलेत राजे? आवाज माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 टाळी वाजवा, टाळी टाळी आवाज द्या, वाजवा. हा जिथं आनंदाने नांदत होती प्रजा, टाळी टाळी नाचत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जानता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जानता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 छत्रपती शिवाजी महाराज की शून्यात स्वराज्य निर्माण केलं. तलवारीचं नाव भवानी, आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात भवानी. कशी होती तलवार? बडा स्वर. चमके हो शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी. हा
बघ आता मावळे तिकडून गर्जना केली असं रक्त सळ 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 केलं बाई बघून करून काय करतो काय बोलतो लोक सुद्धा अशी पेटून उठली पाहिजेत 72,000 नाड्या जागृत झाल्या पाहिजे चमके शिवाची तलवार होती 3 तलवारी पण नाव देवीचीच तुळजा भवानी जगदंबा आणि जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आज एवढा हजारो समाज धर्म मंडपाखाली बसलेत जातपात धर्म माझ्या वारकरी संप्रदायात नाही सकळाशी येते कलयुगी उद्धार यारे यारे हेच 3ऱ्या चरणात आहे नाही वर्ण धर्म याती नामी अवघ्याची सरती नाम घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि त्या नामाची ताकद भगवंताचं चैतन्य स्वरूप परब्रह्म आहे हे नामाच्या ठिकाणी मुक्कामाला राहते अभंगाच्या शेवटच्या चरणी राम राम राम
एक शेवट चक्रधार वाजवतो तकट धागे तक तक दिगन धा तकट धागे तक तक दिगन धा ता धीट ताक तीट ता तक तक दिगन धा करते धून न तिटा धा दिन ता करता दिन ता करते टता दिन ता तिट धा दिन ता करता धा दिन धा करते धा तुम ता धा तिट करते धा तुम ता धा तिट करते धा दिन ता ता करते धून न तिटा धा दिन ता करता दिन ता करते टता दिन ता तिट धा दिन ता करता धा दिन ता करते धा तुम ता धा तिट करते धा तुम ता धा तिट करते धा तुम ता धा ता करते धून न तिटा धा दिन ता करता दिन ता करते टता दिन ता तिट धा दिन ता करता धा दिन ता करते धा तुम ता धा तिट करते धा तुम ता धा तिट करते धा दिन ता धा गणित अंक चक्रधार वाजवतो या ठिकाणी आमचे बंधू महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार अगदी कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे माऊली महाराज पटाडे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आणि ज्यांच्या गायनामधून आपण मंत्रमुग्ध झालेला आहात असे आम्हाला गुरुतुल्य असणारे आपल्या आळंदीचं नव्हे तर वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय गुरुवर्य महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी आपल्याला गाण्याने खूप असं मंत्रमुग्ध केलेलं आहे। त्याचप्रमाणे अगदी तरुण वयामध्ये क्लासिकल अगदी सांप्रदायिक असे दोन्ही बेस ज्यांनी खूप अवगत कमी वयामध्ये केले आहे आमचे सदानंद गुरुजी कडुळे अतिशय उत्कृष्ट कीर्तन सेवा झाली। एक शेवट गणित अंक त्याच्यामध्ये गणित आहे सुरुवातीला 1 पुन्हा 1 2 पुन्हा 1 2 3 पुन्हा 1 2 3 4 आणि शेवट 1 2 3 4 5 अशी त्याची ती आहे। हां धा धा धीट ताकद धीट तात टक तक दिगन धा ता तीन तीन ता ता दिन दिन दा त्रिकट तिकट त्रिकट दिन एक त्रिकट तिकट त्रिकट एक दोन त्रिकट तिकट त्रिकट दिन एक दोन तीन त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट दिन एक त्रिकट तिकट त्रिकट एक दोन त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक त्रिकट तिकट त्रिकट एक दोन त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच त्रिकट तिकट त्रिकट एक दोन तीन चार पाच तुका म्हणे नाम आपल्याला नाम सोडायचं नाही दोची अक्षराचे काम दोची अक्षराचे काम दोची अक्षराचे दोची अक्षराचे सुंदर अशी मृदुंगाचे मेजवानी आपल्याला ऐकायला मिळाले असे भरत महाराज
भगुरे गुरुजी आणि आमचे सदानंद महाराज या त्रिमूर्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझे गुरुवरे माझे वडील आदरणीय भाऊंची विशेष उपस्थित आहे. त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. आमच्या सर्व या मित्रमंडळींना माहीतच आहे. अत्यंत सुंदर मंदिर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. सुंदर कार्यक्रमाचं संयोजन आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळींना या ठिकाणी केलेलं आहे. अशीच गावची एकी आबादीत राहावी, तरुणांचं सर्वांचं योगदान मिळून या कार्यक्रमाला असंच हे वैभव प्राप्त होत राहावं अशी विनंती करतो. वेळ खूप झालेला आहे. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कोणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चला विनय करेल.